लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी फोनवर बोलत असते पिहू बरोबर. आणि आता इथे काय ग काम कुठपर्यंत आलं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता काम होतच चाललंय असं म्हणते आता इथे पिहू. सगळ्यांचे बाईट्स घेऊन झालेत म्हणजे काव्या वहिनी आणि जीवा दादाच्या फ्रेंड्सचे अजून थोडेच राहिलेत बाईट्स असं म्हणते आता इथे पिहू. तर आता पार्थ म्हणतो आम्ही यायच्या आधीपर्यंत रेडी पाहिजेत असं म्हणतो आता इथे पार्थ. लगेच होईल असं म्हणते आता इथे पिहू. किती टेन्शन घेतेस तू पिहू. हे ना सगळं काम परफेक्ट होणार असं म्हणते पिहू. नुसतं फुशारका मारू नकोस. काम नीट झालं नाही ना तर बघतोच तुझ्याकडे असं म्हणतात इथे पार्थ. डोंट वरी तू कधी येणार आहे ते सांग फक्त असं म्हणते पिहू. आम्ही उद्या सकाळी येतोय म्हणजे पार्टीची तयारी करता येईल असं म्हणते नंदिनी. एन्जॉय गाईस बाय असं म्हणते आता इथे पिहू. अच्छा बाय असं म्हणतात आता इथे पार्थ आणि नंदिनी. तेवढ्यातच आता इथे काव्या आणि जीवा आलेले असतात बघा प्रेक्षक हो. अरे वा असं म्हणते आता इथे काव्या. मस्तच माहोल सेट केला की तुम्ही असं म्हणते काव्या. हो ना असं म्हणतो जीवा. आणि चकाचक बाई असं म्हणतो आता जीवा. रिक्रिएट करायचा प्लॅन असं म्हणते आता इथे नंदिनी. मग असं म्हणतो आता इथे पार्थ. खेळूया का ट्रूथ अँड डेअर असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या आणि जीवा म्हणतो हो. तर आता सुरुवात होते बघा प्रेक्षक ट्रूथ अँड डेअर खेळायची. तर आता इथे सुरुवात झालेली आहे बघा प्रेक्षक. तर आता बॉटल फिरवता. तर आता पहिला पार्थवर येतं बघा प्रेक्षक हो. बोल ट्रूथ डेअर असं म्हणतो जीवा. मागच्या वेळेला जे दिलं होतं तेच डेअर असं म्हणतो आता इथे पार्थ. देशमुखाचं रक्त आहे मग असं म्हणतो जीवा. मग असं म्हणतो जीवा. हा एक काम कर असं म्हणतो जीवा. काव्याशी पंजा लढव असं म्हणतो आता इथे जीवा. ए नको नको हरतील ते असं म्हणतो पार्थ. असं म्हणतो जीवा. देशमुखांचं रक्त हरणे केलीये तयार आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पंजा लढवतो बघा प्रेक्षक हो पार्थ आणि आता काव्या. तर आता इथे काव्या बघते पार्थकडे. तुम्ही काव्यासोबत पंजा लढवून दाखवा असं म्हटलेलीस ना नंदिनी. चालेल ना असं म्हटलेलं असं पार्थ. एक मिनिट ताई काय लावलंयस तू असं म्हटलेलीस ना काव्या त्यावेळेला. अगं त्यांच्यामध्ये मला का आवडतेस असं म्हणून भांडलेलीस ना काव्या. तुम्ही सुचवलंय ना आता पाठीमागे घ्यायचं नाही आणि तुम्हाला जिंकायचं होतं ना चला या ना असं म्हटलेलं असं फ्लॅशबॅक दाखवलं बघा प्रेक्षक. सेम सीन आहे पण फ्लॅशबॅक. तर आता इथे काव्या बघत असते पार्थकडे म्हणजे प्रेम झालेलं दाखवलं या वेळेला. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघत असतात. तर आता इथे नंदिनी आणि जीवा पण एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे शिट्टी वाजवते नंदिनी आणि आता इथे काव्या जिंकते बघा प्रेक्षक हो. नाव खराब केलंस तू असं म्हणतो जीवा. नका ना रडवू. मी जिंकली आहे देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. काय यार काय असं म्हणतो आता इथे जीवा. मी हरलोय असं म्हणतो आता इथे पार्थ. पण मी जिंकलोय असं म्हणतो आता इथे तो. ओ असं म्हणतो आता इथे जीवा. बास आता असं म्हणते आता इथे काव्या. घ्या बाटली फिरवा असं म्हणतात इथे जीवा. त्या असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे बाटली फिरवतात बघा प्रेक्षक हो. तर आता बाटली थांबते जीवाकडे. जीवा असं म्हणतात इथे पार्थ. तुला काय पाहिजे बोला ना असं म्हणतात इथे काव्या. तर जीवा म्हणतो बडेबायाच्या पावलावर पाऊल ठेवावं लागणार. ऑफकोर्स डेअर असं म्हणतात इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो हो मी देव का डेअर असं म्हणते काव्या. तुमची डेअर अशी आहे की असं म्हणते काव्या तुम्ही नंदिनी ताईसाठी कविता करायची असं म्हणते आता इथे काव्या. हे खूप खूप सोपं आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. सहजच नाही सोडणार आहे मी तुझ्या नवऱ्याला असं म्हणते आता इथे काव्या. म्हणजे पूर्ण डेअर आहे का असं म्हणते आता इथे काव्या. पूर्ण डेअर अशी आहे की तुम्हाला दोघांना मिळून कविता करायची आहे असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे म्हणजे काय असं म्हणते आता नंदिनी. एक्सप्लेन करते वेट असं म्हणते आता इथे काव्या. जर तुम्ही कविता सुरू कराल तुम्ही जिथे अडखळाल त्याच्या पुढची ओळ दुसऱ्याने करायची आणि ताई जिथे अडखळेल त्याच्या पुढची ओळ तुम्ही करायची असं म्हणते काव्या असं. हा काय डेअर आहे वा. कमाल आहे कमाल असं म्हणतात इथे पार्थ. म्हणजे पहिली ओळ मी करायची आणि त्याच्या पुढची ओळ नंदिनी ताईने करणार. म्हणजे सुरुवातीला नंदिनीला सुचवलं तर नंतर तू कंटिन्यू करायचं असं म्हणतात इथे पार्थ. अच्छा असं म्हणतात जीवा. ठीक आहे आपल्याला काय चॅलेंजेस आवडतात चकाचक बाई असं म्हणते जीवा. हो आपण असे चॅलेंजेस पार करत करतच आलोय ना इथपर्यंत असं म्हणते नंदिनी. ओके असं म्हणतो आता इथे जीवा. ह्या डेअरचा एवढं काय कौतुक आहे असं म्हणते नंदिनी. क्या बात आहे असं म्हणतो जीवा. करूया सुरुवात असं म्हणते जीवा. एकच कप आणि एकच बशी माझ्या तुझ्यामध्ये. एक रात्र बोल की माझ्या तुझ्यामध्ये असं म्हणते नंदिनी. तारे वारे किती पसारे मांडत बसू आवरणे आणि सावरणे माझ्या तुझ्यामध्ये असं म्हणतो इथे जीवा. 100 पैकी 5 गजरे गंधाळलेले असं म्हणते जीवा. माझ्या तुझ्यामध्ये वड्याच्या झाडाला 100 फेऱ्या असं म्हणते ती. आणि आता इथे जीवा म्हणतो माझ्या तुझ्यामध्ये एक टिकटिक ऐकून कुठून येते. खूप मोठी पोयम दाखवली आहे बघा प्रेक्षक खरंच ही जीवा आणि नंदिनीमध्ये. आणि अवघड आहे खूप पोयम. एक धकधक 2 हृदय एक धकधक माझ्या तुझ्यामध्ये असं म्हणते नंदिनी. घेतला आधार आणि मी टेकलो पाठी. घेतला आधार आणि मी टेकलो पाठी विरघळले आणि चांदडे तुझ्या माझ्यामध्ये असं म्हणते नंदिनी. पाय बी धरतो तुझे तू थेट माथ्यावर. घोड साखर हवी माझ्या तुझ्यामध्ये. एक टॅटू कोरला तरी होता तुकड्या असं काय काय खूप आहे बघा प्रेक्षक आणि खूप अवघड आहे ही पोयम. तर आता काव्या आणि पार्थ पण एन्जॉय करतात ही पोयम. लग्नानंतर होईल प्रेम माझ्या तुझ्यात असं शेवटची लाईन आहे. लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये असं म्हणून दोघे आता संपवतात बघा प्रेक्षक हो पोयम.
तर आता सगळे हसतात, क्या बात है क्या बात है असं म्हणून टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक. काव्या वगैरे. तर आता कमाल कमाल असं म्हणते काव्या. कमाल असं म्हणते ती. नाही तुम्ही दोघेही खूप छान कविता केली पण मस्तच आहे, पण सिक्सर मारला तुम्ही असं म्हणते काव्या. सिक्सर नाही सेंचुरी आहे असं म्हणतात इथे पार्थ. ही कविता जर का सोशल मीडियावर लावली असती ना तर व्हायरल गेली असती, हिट झाली असती असं म्हणतात इथे पार्थ. काय असं म्हणते आता नंदिनी. सगळे हसतात बघा प्रेक्षक आणि खूप खुश असतात. तर आता इथे परत चालू करतात ट्रूथ अँड डेअर. तर आता इथे डेअर काव्यावर येतो बघा प्रेक्षक. हो तो बोलो बहिणा तुम्ही क्या चाहिए ट्रूथ और डेअर असं म्हणते नंदिनी. ट्रूथ असं म्हणते आता इथे काव्या. अच्छा असं म्हणते नंदिनी. ठीक आहे असं म्हणते ती. मग मला अशी गोष्ट सांग जी तू आजपर्यंत मला सांगितलीच नाहीस असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता काव्या घाबरते बघा प्रेक्षक. हो कारण जीवाचं सत्य सांगितलं नसतं ना आता इथे काव्याने. तर आता इथे आठवतं काव्याला कसं जाळून घेतलेलं असतो ना जीवाने आपला टॅटू, ते आठवतात इथे काव्याला. तुझं खास सिक्रेट असं म्हणते आता इथे नंदिनी. सांग ना. हॅलो असं म्हणते नंदिनी. काय विचार करते सांग पटकन चाल असं म्हणते आता नंदिनी. सांगते असं म्हणते इथे काव्या. तर जीवा खूप घाबरतो बघा प्रेक्षक. अच्छा असं म्हणते नंदिनी. म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट आहे जी माझ्यापासून तू लपवली आहेस असं म्हणते आता इथे नंदिनी. मला एवढे दिवस वाटत होतं की माझी बहीण माझ्याशी सगळं शेअर करते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता काव्या म्हणते तसं नाही आहे तेही, काही गोष्टी सांगायचे राहून गेले असं म्हणते आता इथे काव्या. आणि काही गोष्टी सांगणं शक्य नव्हतं असं म्हणते काव्या. ठीक आहे असं म्हणते नंदिनी. पण अजूनही वेळ गेली नाही आहे असं म्हणते नंदिनी. आता वेळ आहे सांग ना मला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर काव्या खूप घाबरते बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या खूप इमोशनल होते. 3 महिन्यापूर्वी मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केलाय ताई असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणतो आता इथे जीवा. तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय असं म्हणतो आता इथे जीवा. तुम्ही सुद्धा म्हणजे असं म्हणते आता इथे काव्या. 1 मिनिट असं म्हणते काव्या. तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही पण डिवोर्स फाईल केला का असं म्हणते आता इथे काव्या. हा ते असं म्हणतो जीवा मी. हा ते मी काय असं म्हणते काव्या. काय चाललंय तुझं ताई असं म्हणते काव्या. आणि तुमचा संसार टिकावा चांगला व्हावा तुम्ही सुखाने नांदावा म्हणून मी किती प्रार्थना केली आहे देवाकडे आणि तुम्ही तुम्ही डिवोर्स फाईल केला त्यात असं म्हणते आता इथे काव्या. 1 मिनिट असं म्हणतो जीवा. तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय हे विसरलायत का असं म्हणतो आता इथे जीवा. चांगलं चाललं होतं ना तुमचं असं म्हणतो तो. अरे किती छान केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची. माझा दादा इतकं करतोय तुझ्यासाठी मग तुम्ही हा वेडेपणा का करताय असं म्हणतो जीवा. तर आता इथे पार्थ आणि नंदिनी हसतात बघा प्रेक्षक. हो आता हसायला काय झालंय ते असं म्हणते आता इथे काव्या. मला तुझं काय चाललंय काय कळतच नाही असं म्हणते काव्या रडत रडत. मला वाटलं तुला राग येईल माझा, मी लपवलंय हे असं म्हणते काव्या. अगं वेडाबाई तुझी आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे मला माहित नाही, पण माझी आणि पारची मैत्री घट्ट आहे ह्यावरून सिद्ध झालं असं म्हणते आता इथे नंदिनी. आता नेमकं काय म्हणायचंय तुला असं म्हणते आता इथे काव्या. काव्या मी सांगतो असं म्हणतो आता इथे पार्थ. नंदिनीने आणि मी तेव्हाच एकमेकांना सांगितलं होतं की जेव्हा तुमच्या दोघांच्या हट्टाखातर आम्ही दोघांनी डिवोर्स पेपर साईन करून तुम्हाला दिले होते असं म्हणतात इथे पार्थ. तुमच्या म्हणजे तुमच्या आणि जीवाच्या बाबतीत. तर डिवोर्स घेण्यात तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल असं फ्लॅशबॅक दाखवलं बघा प्रेक्षक. हो शेवटची संधी समजा असं म्हणून दिलेले असतात ना ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय आता प्रेक्षक. हो तर आता इथे काव्याला शॉक बसतो. अगं ठीक आहे काव्या असं म्हणते नंदिनी. खरं सांगू तर तू मला ही गोष्ट सांगितली नाहीस ना म्हणून मला वाईट वाटलं होतं, पण मग नंतर विचार केला की खरंच काय गोष्टी नाही सांगता येत असं म्हणते आता नंदिनी. आणि तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि त्याची कारणं सुद्धा वेगळी होती असं म्हणते नंदिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो आणि जशी तुमची कारणं वेगळी होती तशी आमची कारणं सुद्धा वेगळी होती असं म्हणतो इथे पार्थ. ताई चल जरा आम्हाला तुझ्याशी बोलायचं असं म्हणते काव्या. तर आता काव्या घेऊन जाते बघा प्रेक्षक नंदिनीला तिथून. तर आज जातात आता इथे नंदिनी काव्या. बडे भैया त्या दिवशी तर मला म्हणत होतास की माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही, माझ्याशी सगळं शेअर करायचं असं म्हणतो जीवा. आपने क्या किया बडे भैया असं म्हणतो जीवा. तर आता इथे पार्थ म्हणतो सॉरी असं म्हणतो तो. तर आता पार्थ निघून जातो तिथून. एक 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 अरे 1 मिनिट थांब असं नाही चालणार असं म्हणतो जीवा. काय असं का केलंस तू ते असं म्हणते आता इथे काव्या. अगं काव्या कारण जीवानंच हे लग्न आधी नको होतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तसं त्यांनीच मला सांगितलं होतं असं म्हणते नंदिनी. पत्र आता कसलं पत्र असं म्हणते काव्या. काय लिहिलेलं आहे त्या पत्रात असं म्हणते काव्या. सांगते मी असं म्हणते नंदिनी. काय नाही हेच की मी आपल्या नात्याचा खूप विचार केला आणि खूप विचार केल्यावर मला असं वाटतंय की आपण एकत्र यायला नको आहे असं म्हणून असतं पत्रामध्ये पण सांगते नंदिनी. मी खूप प्रयत्न करतोय पण काही करून मला हे नातं मान्यच करता येत नाही असं म्हटलेली असते ना नंदिनी. तर प्रेक्षक बघा ते लेटर असतं काव्यासाठी, पण आता नंदिनी स्वतःसाठी आहे म्हणून वाचलेली असते. तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस वगैरे लिहिलेलं असतं, तर मिसकम्युनिकेशन झालेलं असतं. तर आता काव्याला हे सांगते नंदिनी, पण तिला माहीतच नाही की लेटर खरं तर काव्यासाठी असतं म्हणून. मला वाटतंय की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे, आपलंही आणि बाकीच्यांचं सुद्धा असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि आतापर्यंत मी तुझ्याशी जे काय वागलो त्या सगळ्याबद्दल सॉरी. कधी असं म्हणते आता इथे काव्या. कधी दिलेलं त्यांनी हे पत्र तुला असं म्हणते काव्या. तू नव्हतीस तेव्हा घरी. अनिशा तुझी पुस्तकं न्यायला आली होती बघ त्या दिवसाची गोष्ट आहे असं म्हणते आता इथे नंदिनी.
त्यांचं पत्र वाचलं आणि आमचं नातं टिकवून ठेवण्याचा जो काही माझा उत्साह होता तो सगळा गळून पडला असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जीवांसारख्या माणसाला कुठल्याही गोष्टीत बांधून ठेवणं, हे अडकावून ठेवणं सोपं नाही आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. अगदी नात्यात सुद्धा असं म्हणते आता इथे नंदिनी. मग काय, मग त्यांच्या सुटकेसाठी मग मीही ठरवलं आणि उचललं हे पाऊल. जीवानी तुझ्यासाठी हे लेटर पाठवलेलं आहे असं म्हणून अनिशा दिलेली असते ना बघा प्रेक्षक काव्याला, ते सगळं आता इथे काव्याला आठवायला लागतं आणि कसं तिने फाडून टाकलेलं असतं हे सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक. आता इथे काव्याला तर काव्या खूप इमोशनल होते. अरे देवा असं म्हणते काव्या, म्हणजे त्यावेळी जीवानीचे पत्र माझ्यासाठी लिहिलेलं होतं तेच नंदिनी ताईने वाचलं आणि म्हणून हा घोळ झाला असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, काव्याने डिवोर्स लॉयर घरी बोलवून घेतलेला होता. नेमका तो माझा क्लायंट निघाला असं म्हणतात इथे पार्थ जीवाला. तेव्हा काव्याला डिवोर्स पाहिजे होता म्हणून मी त्यांना डिवोर्स पेपर साईन करून पाठवून दिले नव्हते. पण आता गोष्टी बदलल्यात असं म्हणतो आता इथे पार्थ. त्या माझ्यात गुंतू लागल्यात असं म्हणतो पार्थ. आता मला त्यांच्या भूतकाळाशी काही फरक पडत नाही असं म्हणतो पार्थ जीवाला. पण असं म्हणतो आता इथे जीवा, पण तिने तिचा भूतकाळ कधी सांगितला नाही, नाही सांगायचा प्रयत्न केला होता असं म्हणतो पार्थ. पण मला काही इंटरेस्ट नाही येते असं म्हणतो आता इथे पार्थ जीवाला. काय आहे ना जीवा, जुन्या आठवणीचं ओझं घेऊन आयुष्याचा प्रवास सुखद होत नसतो असं म्हणतो पार्थ. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघताय का, तेव्हा तर त्या नाही म्हणाल्या होत्या. म्हणून मी म्हटलं तुमचा पास मी का ऐकू. पण मग ती तुझ्याबरोबर फ्युचर बघायला तयार का नाही आहे, जाणून घेण्यासाठी सुद्धा तुला तिचं फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी जाणून घ्यायची गरज नाही वाटली का असं म्हणतो आता इथे जीवा. तर पार्थ म्हणतो नव्हता इंटरेस्ट. काही दिवसानंतर त्याने परत एकदा सांगण्याचा प्रयत्न केला, मला भूतकाळात अडकायला आवडत नाही असं म्हणतो पार्थ. कोण कुठला तो मुलगा परत काव्यासमोर हे येईल की नाही हे पण माहित नाही, मग कशाला ऐकून घ्यावं मी असं म्हणतो पार्थ. आपण कशाला भूतकाळात अडकायचं असं म्हणतो पार्थ. पण तेव्हा जीवा त्यांच्या भूतकाळात अडकले होते म्हणून त्यांना हे लग्न नको होतं असं म्हणते नंदिनी. पण आता सगळं खूप पुढे गेलं ग असं म्हणते नंदिनी. तुला माहिती आहे ती मिसकेही सुद्धा त्यांच्या आयुष्यात नाही आता असं म्हणते नंदिनी. तर आता इथे काव्य इमोशनल होऊन सगळं ऐकत असते. आणि आमचं म्हणशील तर आमच्यात आता छान विश्वासाचं नातं निर्माण झालंय असं म्हणते नंदिनी. आणि मग असं म्हणते काव्या, हा डिवोर्स असं म्हणते काव्या, डिवोर्स आम्ही फाईल केलाय खरा, पण त्यात काय आम्ही तो मागे घेऊ असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक. कारण आता जीवा मला आवडायला लागलेत. खरं तर मी मी प्रेमातच पडले त्यांच्या असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि हे मी त्यांना सांगून टाकणार आहे असं म्हणते नंदिनी. आणि माझं ऐकणार असेल तर तू सुद्धा पार्थना तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक असं म्हणते आता नंदिनी काव्याला. तुलाही ते आवडायला लागले ते तुझ्या डोळ्यात दिसतंय असं म्हणते आता इथे नंदिनी. काय असं म्हणते नंदिनी. तर आता काव्याला असते बघा प्रेक्षक, लग्नानंतर होईलच प्रेम म्हणता म्हणता प्रेम झालंच की असं म्हणते नंदिनी. मला वाटतं आता आपण आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकूया असं म्हणते नंदिनी काव्याला. मी तर ठरवलंय 16 डिसेंबरला तुझी आणि जीवांची सक्सेस पार्टी झाली की असं म्हणते नंदिनी, की मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि मी प्रार्थना माझ्या मनातलं सगळं सांगून माझ्या मनावरचा ओझं हलकं करणार आहे असं म्हणते काव्या. तर आता इथे नंदिनी म्हणते, मुली अगं काय कुठला विचार करतेस एवढा असं म्हणते आता इथे नंदिनी. चल ते हातात बाटली घेऊन आमची वाट बघत बसली असतील असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि घेऊन जाते आता ती काव्याला बाहेर. तर आता इथे दोघे बाहेर येतात बघा प्रेक्षक. वा 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 छोटे असं म्हणतो पार्थ, एकदम बेस्ट काम केलंस तू. तर आता आईस्क्रीम खातायत बघा प्रेक्षक सगळे, जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या. तर आता इथे जीवा म्हणतो आपण जुगाड करण्यामध्ये बेस्टच आहो ना असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही ह्याचं अजिबात कौतुक करू नका, पाहिलं ना किती भाव खातात तेच म्हणते नंदिनी. ताई असं म्हणते आता इथे काव्या, यांचा राग पण काय कमी नाही असं म्हणते आता इथे काव्या. यांना तर चावी मारायची पण गरज लागत नाही, स्वतःच रोतात असं म्हणते काव्या. आम्ही का सुरू होतो माहिती आहे असं म्हणतो पार्थ, कारण एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी कुणीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजेत ना असं म्हणतो पार्थ. जशी आपल्या नात्याला कुठून तरी सुरुवात झालीच असेल ना असं म्हणतो पार्थ. पण मी काय म्हणते असं म्हणते नंदिनी, आता सुरुवात केलीच आहे तर लगेच फायनल डेस्टिनेशनवर कशाला यायचं असं म्हणते नंदिनी. इतका सुरेख प्रवास चालू आहे, उगाच कशाला एक वळण घ्यायचं. कोणास ठाऊक कदाचित त्या वळणावर आपण एकमेकांना वेगळंच सापडे असू असं म्हणते नंदिनी. पण हेच तुमच्या नात्याला लागू होतं असं म्हणतात इथे पार्थ. नंदिनीला बघा प्रेक्षक हो, काही म्हणा असं म्हणते नंदिनी, आजचा दिवस ह्या आईस्क्रीम सारखा कायम लक्षात राहील असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. म्हणजे ह्या वेळीचं स्टे असं म्हणते नंदिनी मागच्या वेळीच्या निखारापेक्षा तरी चांगलंच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ह्या आईस्क्रीम सारखा गारगार आहे हा एक्सपिरियन्स असं म्हणते आता नंदिनी. तर काव्या आणि जेव्हा एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक असं म्हणतं पार्थ, पार्टीचा दिवस सुद्धा असाच सदाबहार असणार आहे असं म्हणतो आता इथे पार्थ, कारण काव्या आणि जीवाची सक्सेस पार्टी आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक. आणि आता इथे तर आपण चौघेही एक टीम आहोत, तर ह्यापुढे
आपण एकमेकांपासून काही लपवायला नको असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक तर आता इथे जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तर आता इथे पार्थ म्हणतो बरं चला झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होईल आणि घरी पोहोचायला सुद्धा उशीर होईल असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे नंदिनी म्हणते मला सुद्धा खूप झोप आले चल ना काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे सगळे आज जातात बघा प्रेक्षक झोपण्यासाठी. तर नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ जातात झोपायला. तर आता इथे रम्या आणि वसुआत्या येतात घरी. किती छान डिनर होतं असं म्हणते रम्या. मला आज की नाही असं मस्त सेलिब्रेट केलं असं वाटलं असं म्हणते रम्या. पण रम्या खरं सेलिब्रेशन तर पुढे आहे असं म्हणते आता इथे वसुआत्या. मला तर आवतच नाही आई इतका मोठा बॉम्ब असं म्हणते आता रम्या. असं म्हणते आता इथे वसुआत्या. सॉरी सॉरी इतका मोठा बॉम्ब लागला आपल्या हाती ना मला असं वाटतंय कधी एकदा तो बूम होतोय असं म्हणते आता इथे रम्या. हो 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 असं म्हणते आता वसुआत्या. थोडी कळसोस असं म्हणते आता इथे वसुआत्या. आता फक्त थोडे तास उरले तसं म्हणते वसुआत्या. एकदा का यांचे फटाके वाजले ना की आपण रोषणाईची फक्त मजा बघत बसूया असं म्हणते आता इथे वसुआत्या. असं म्हणते आता इथे रम्या. आपण हे सगळं करत असताना आपले हात भाजले तर असं म्हणते आता इथे रम्या. खरं आहे रम्या असं म्हणते आता इथे वसुआत्या. हे सत्य तर सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे तसं म्हणते वसुआत्या. पण आपण समोर येता कामा नये असं म्हणते वसुआत्या. तर आता वसुआत्या म्हणते हे सगळे राहतील बाजूला आमचीच वाजतील 12 असं म्हणतात त्या. हो, मला पण त्याचीच भीती वाटते म्हणून तेच विचारते मी असं म्हणते रम्या. आपल्या ना ह्याच्यासाठी काहीतरी बळीचा बकरा शोधावा लागेल ह्यासाठी असं म्हणते आता इथे रम्या. रम्या ताई मावशी पटकन या माझं काम आहे तुमच्याकडे असं म्हणते आता इथे पिहू. तेवढ्यातच बघा प्रेक्षक तर आता दोघी बघतात तिच्याकडे आणि खुश होतात बळीचा बकरी मिळाला म्हणून. रम्या आणि वसुआत्या बघा प्रेक्षक तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर मध्ये काय येते. बळीचा बकरा आमंत्रण पत्रिका घेऊन स्वतःच चाललाय असं म्हणते आता इथे वसुआत्या. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्या म्हणते मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताच्या टीचरला काय वाटेल असं म्हणते काव्या. तुम्हाला काउन्सिलिंगसाठी का जायचं नाही असं म्हणतो पार्थ. कारण मला हे लग्न आता हवंय असं म्हणते ती मनातल्या मनात. ते गिफ्ट्स पुरावे सगळे नीट ठेवलेस ना असं म्हणते आता रम्या. हो सगळं नीट बॅगेत ठेवलंय असं म्हणते आता इथे वसुआत्या. तू नको काळजी करूस. तेवढ्यातच बॅग खाली पडते बघा प्रेक्षक आणि आता त्या बॅगेत काय काय असतं ते सगळं खाली पडतं. तर आता तेवढ्यातच बघते माणिनी काय ह्या बॅगेमध्ये. प्रेक्षक तर अशाने परत टाकलेले असतं बघा पुरावे वसुआत्या आणि रम्याचं. तर खूप इंटरेस्टिंग आहे पुढचा रिकॅप. तर आजचा भाग इथेच नंतर बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.